राज्यात गेल्या महिन्याभरात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला होता। आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली असून विदर्भ, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यभर पुन्हा एकदा पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे। हवामान विभागानं पुढील 5 दिवसात विविध जिल्ह्यांना हाय अलर्ट दिलेला आहे। आता कोणकोणते हे भाग आहेत, बातमी सविस्तर जाणून घेऊयात। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा। आज सातारा, सांगली, सोलापूर तसंच मराठवाड्यात धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसंच बहुतांश मराठवाड्यातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय। अरबी समुद्राच्या ईशान्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे। तसंच बंगालच्या उपसागरातही पूर्व मध्य भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। त्यामुळे आज मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल असं हवामान विभागानं वर्तवलेलं आहे। यावेळी वाऱ्याचा जोर 40 ते 60 किलोमीटर प्रति तास राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। 5 दिवसात कुठे कुठे पाऊस पडणार आहे ते आपण पाहूयात। सुरुवात करूया आजपासून। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली तसंच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे। 13 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली तसंच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। 14 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट 14 सप्टेंबरसाठी देण्यात आलेला आहे। पुढील 5 दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत। मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढेल तर उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। दरम्यान राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे, पावसाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज। आता ह्या व्हिडिओतली जी दृश्य तुम्ही पावसाची पाहताय ही दृश्य आहे सोलापूरमधील। सोलापूर जिल्ह्याला काल मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। या जोरदार पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव पुलावरून पाणी वाहत आहे। दरम्यान हा पूल ओलांडताना एका दुचाकीवरून 2 इसम वाहून जाता थोडक्यात बचावलेले आहेत। या व्हिडिओतली ही दृश्य आता तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती भयानक थरार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 2 तरुण हे पूल ओलांडत असताना दुचाकीसह वाहून जात असताना थोडक्यात वाचलेले आहेत। मात्र या तरुणांची दुचाकी पाण्यात वाहून गेली आहे। हा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झालेला आहे।